दिल्लीत काल शरद पवार आणि अजित पवार यांची 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। यानंतर प्रफुल्ल पटेल पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्याचंही कळतंय। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून काही घडतंय का अशा चर्चा सुरू झाल्या। पाहूया। साहेब जो निर्णय घेतील तो पक्षासाठी पार्टीसाठी हा हिताचा असेल। दोघे एकत्रित होत असेल तर चांगलंच आहे ना। पहिल्यापासून मी तेच सांगत आहो की दोघे एकत्रित झाले पाहिजे। पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का यावरून चर्चा सुरू झाली। त्याचं कारण म्हणजे दिल्लीमध्ये शरद पवारांच्या घरी अजित पवारांसोबतची 20 मिनिटांची स्वतंत्र बैठक। दिल्लीमध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांनी स्नेहभोजनाचं आयोजन केलं। त्या स्नेहभोजनाला उद्योगपती गौतम अदानी, राहुल गांधी, प्रियांका गांधी हे देखील उपस्थित होते, तर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल देखील आवर्जून हजर होते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार आणि अजित पवारांमध्ये 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली। विशेष म्हणजे या भेटीनुसार दुसऱ्या दिवशी प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याची माहिती आहे। त्यामुळे भुया आणखी उंचावल्यात। शरद पवारांच्या घरी गौतम अदानी आल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खलबत यासाठी देखील सुरू झाली आहे। कारण अदानींच्या माध्यमातून राजकीय मध्यस्थीचा तर काही वेगळा प्रकार नाही ना, हा देखील एक प्रश्न आहे। कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं स्पष्टपणे नकार दिला जात नाही। शेवट माझं जेवढं वय आहे त्यापेक्षा जास्त राजकीय अनुभव आदरणीय साहेबांचा आहे। त्यामुळे साहेब जो निर्णय घेतील तो पक्षासाठी पार्टीसाठी हा हिताचा असेल। दोघे एकत्रित होत असेल तर चांगलंच आहे ना। पहिल्यापासून मी तेच सांगत आहो की दोघे एकत्रित झाले पाहिजे। बऱ्याच आमदारांची भावना एकत्र यायला पाहिजे, तुम्हालाही वाटतं? एकत्र आलं तर चांगलंच आहे। अजितदादा गेले असतील, कौटुंबिक संबंध आहेत म्हणून गेले असतील। त्याचा अशा प्रकारचा आजच्या घडीला तरी तशा प्रकारची चर्चा काही नाही। नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या। आता आगामी महापालिकेच्या निवडणुकीतही पॅचअपचे प्रयत्न अजित पवारांकडनं सुरू आहेत का अशी चर्चा आहे। कारण अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाजूने आहे, तर दोन्ही काका पुतणे एकत्र आले तरी वेगळा चमत्कार नसेल असं शिंदेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। ते पवार घराणं आहे, त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांनी घ्यायचा आहे। आणि शरद पवारबद्दल कोणी ठामपणे सांगू शकत नाही की शरद पवारची आजची भूमिका उद्या बदलणार नाही। म्हणून त्यांच्या बदलत्या भूमिकेचा लोकांना आता अनुभव झालेला आहे। रुटीन ज्याला म्हणतो आपण। शरद पवारांनी भूमिका बदलली, सोनिया गांधीला सोडलं, पुन्हा सोनिया गांधीशी जॉईन झाले, उद्धव साहेबाशी जॉईन झाले, उद्धव साहेबाला सोडतील आता। हे सगळं त्यांच्या राजकारणामध्ये असे प्रवास त्यांनी अनेक वेळा केलेले आहेत। म्हणून उद्या ते एकत्र आले काय नाही आले काय हा नवीन काही चमत्कार घडेल असं मला वाटत नाही। तर सत्तेमध्ये अजितदादा आहेत, चांगल्या पोझिशनमध्ये आहेत, ते कुठे जाणार नाहीत। मग शरद पवार इकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत की काय अशी शंका उपस्थित होते। फूट जशी शिवसेनेमध्ये पडली त्याच पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये सुद्धा पडली। पण शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फुटीनंतरच्या परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक आहे। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकदाही फुटीनंतर भेटले नाहीत किंवा शरद पवार आणि अजित पवारांप्रमाणे स्नेहभोजनाला आले नाहीत। या उलट दोन्ही काका पुतण्यांच्या भेटीगाठी होतच असतात। इथे मनभेद दिसत नाहीत। हाच दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधला फरक आहे। आता स्नेहभोजनाप्रमाणे राजकारणातही एकत्र येतील का हे परिस्थितीनुसार दिसेल। दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।